हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर चला आज आपण बनवणार आहे जवसाची चटणी। तर आज मला सुट्टी होती आणि मम्मीने मला एक काम दिलं, जवस नीट करायचं। तर चला म्हणलं आता ठीक आहे, मम्मीने काम सांगितले म्हणल्यावर ऐकावं तर लागणारच। मग मी जवस नीट करायला घेतले। कसे बसे जवस मी पटपट निवडून घेतले। त्यानंतर गॅसवर मी कढई तापत ठेवली। कढई तापल्यानंतर आपले निवडून झालेले जवस टाकले त्यामध्ये। हे जवस आपल्याला छान असे लालसर गवळे भाजून घ्यायचे आहेत। ते मी जवस सर्व कढईमध्ये टाकले आणि कंटिन्यू असे आपल्याला जवस हलवून भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला हे जास्त करपवायचे नाहीयेत। जर आपले जवस करपले तर चटणी कडू लागते, त्यामुळे हे जवस आपल्याला फक्त गवळे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे असे जवस फुटून उडायला लागले की आपण समजायचं की आपले जवस भाजलेले आहेत। आता जवस भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। जवस आपले भाजल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत। जवस असे छान असे पसरवून घ्यायचे थंड होण्यासाठी। सर्व जवस मी इथे थंड करायला ठेवलेले आहेत। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। इथे मी जवस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत। इथे मी 2 भागामध्ये जवस बारीक करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, असे मी जवस बारीक करून घेतलेले आहेत। म्हणजे छान असे बारीक होतील म्हणून मी 2 भागामध्ये बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर राहिलेले जवस पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले जवस बारीक करून झालेले आहेत। इथे मी वाळलेल्या लाल मिरच्या आणि मोठं मीठ घेतलेलं आहे। चटणीला शक्यतो मोठं मीठ वापरायचं। त्यानंतर हे छान असं बारीक करून घ्यायचं, मिरची आणि मीठ। तुम्ही बघू शकता पावडर तयार झालेली आहे। ही आता मिरचीची पावडर आपण चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ते आपण विकतची लाल मिरची पावडर वापरू शकतो, जी रेडीमेड असते ती। पण शक्यतो आपण लाल मिरचीची टाकायची, कारण चटणीला टेस्ट छान अशी येते, त्याशिवाय चटणी चवीला लागत नाही। त्यानंतर परत एकदा मी सर्व चटणी मिक्सरमध्ये एकजीव करून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपली छान अशी जवसाची चटणी तयार आहे। जवसाची चटणी दह्याबरोबर किंवा ताकाबरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान अशी चटणी लागते। इथे मी बाजरीची भाकरी, चटणी आणि ताक असा मस्त बेत केलेला आहे। मी अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।